जय गजानन मंडळी. आज मी तुम्हाला सप्तधान्याचे थालीपीठ कसे करायचे ते दाखवत आहे. त्याच्यासाठी आपण साहित्य व प्रमाण पाहू. एक एक वाटी घ्यायचे. हे एक वाटी उडीद, एक वाटी मूग, एक वाटी बाजरी, एक वाटी चवळी, एक वाटी गहू, एक वाटी ज्वारी आणि एक वाटी चणे, जिरे आणि धने. अशा प्रकारे हे सप्तधान्याचे थालीपीठ मी तुम्हाला दाखवत. या पद्धतीने सर्व धान्य तुम्ही भाजून घ्यायचे आहे. खूप नाही भाजायचे, स्लो गॅसवर. अशा प्रकारे खूप नाही भाजायचे. खूप भाजले तर मग ओव्हरकुक होतात ते थालीपीठ, धपाटे, पराठे. तर थोडं फक्त गरम करायचं आणि बस. जास्त नाही भाजायचे. जास्त भाजले तर मग तुम्हाला ते परत करताना पण आपण शेकतो ना, त्यामुळे मग ते ओव्हरकुक होऊ शकतात. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण गिरणीतून सगळे मिक्स धान्य दळून आणलेले आहे. त्याचे आपण आता थालीपीठ कसे करायचे ते बघू. तुम्ही जर गिरणीतून दळून आणताना धने जिरे टाकले, त्याच्यात आपण धने आणि जिरे टाकले होते, त्यामुळे धने जिरा पावडर घ्यायची काही आवश्यकता नाही आपल्याला. तर दुधी घेतला आहे मी किसून. तुम्ही कोणत्याही प्रकारचं दुधी, गाजर, बीट किंवा पालक, मेथी कशाचेही करू शकता हे. आणि आलं, लसूण, हिरवी मिरची याचा असा ठेचा करून घेतला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता आपण हे सगळं पीठ तुम्ही बघून घ्या, भिजवायला घेऊया. खूप खमंग लागतात हे थालीपीठ. तुम्ही कोणत्या पण भाज्या ऐन वेळेवर याच्यावर मिक्स करू शकता. किंवा हॉस्टेलमध्ये आपले मुलं असतात, त्यांनाही पोळी पोळी मेसची खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस हे प्रीमिक्स तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता. त्यात सगळे मसाले टाकून द्यायचे, धने जिरा पावडर, तिखट मीठ सगळं त्यांना तयारच करून द्यायचं. आणि आयत्या वेळेस काही पण जी भाजी असली ती किसली, त्यात टाकली, त्याचं एक थालीपीठ लावलं की खूप पोटभरीचंही होते आणि पौष्टिक. मुलांना जे पाहिजे ते मिळते याच्यातून. मिक्स कडधान्य मी तर आता तेवढे 7 धान्य केले, पण तुम्ही करू शकता. त्यात अजून सोयाबीन, राजमा, नाचणी सगळे असे चांगले चांगले धान्य तुम्ही त्याच्यात मिक्स करू शकता आणि त्याचं पीठ दळून आणू शकता. तर चला मग आता रेसिपीकडे वळूयात. सर्व मसाले याच्यात आपण आता मिक्स केलेले आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकायची तशी काही गरज नाही. दुधीलाच भरपूर पाणी सुटते. आणि दुधी खाऊन बघायचा बरं का. थोडासा कडू असला तर त्याचे थालीपीठ पराठे करायचे नाही, टाकून द्यायचा तो, कारण कडू नको दुधी. तुम्ही मी खाऊन पाहिला, थोडा कडू नव्हता तर मग घेतला. असे सगळे तीळ वगैरे टाकले की इतके खमंग लागतात ना हे थालीपीठ. खूप छान. चला मग मिक्स करून घेऊया. ते सगळं मिक्स केल्यानंतर त्याचा असा गोळा तयार झाला. आता आपण त्यात अख्खे उडीद, मूग टाकले, त्यामुळे कलर त्याचा थोडा काळसर आला. पण फायबर असतात त्यामुळे मी तर काही ते काढले नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही साली काढून डाळी ज्या असतात आपल्या स्वच्छ केलेल्या, त्याचं पण प्रीमिक्स दळून आणू शकता. मी सालासहित टाकल्यामुळे कलर थोडा त्याचा मळकट आला, पण चालते ना. कलरचं काय, टेस्ट चांगली यायला हवी. आणि सालासहित केले तर आपल्याला फायबर पण जातात, व्हिटॅमिन, प्रोटीन. उडीद चिकट असतात त्यामुळे ते लाटायलाही आपल्याला सोपे जातात, काठाने फाटत नाही. असा त्याचा उंडा तयार करून घ्यायचा. त्याचे छोटे छोटे आता गोळे करून त्याचे पराठे करायचे. झाला आहे आपला लाटून. त्यामुळे चिकट पदार्थ असतो उडीद, त्यामुळे आपले काही ते लाटायला इतके कठीण नाही जात, पटापट लाटल्या जातात आणि तुटत पण नाही. अशा प्रकारे लाटून घ्यायचा आणि तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यावर शेकून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडत असेल ते टाकून शेकून घेऊ शकता. लो टू मीडियम याच्यावर गॅसवर आपण असे ते शेकून घ्यायचे. छान कुरकुरीत लागतात ते. प्रवासात वगैरे नेले आपण की त्याच्यासोबत एखादी चटणी असली किंवा सॉस असला
तो खूपच छान. बघू शकता तुम्ही काय खमंग खुसखुशीत झालं आपलं पराठा. आणि कढईला किंवा मग गंजाला जास्त असं जाडसर लावलं तर मग त्याचं थालीपीठ होऊ शकते. आता त्याच्यात गहू वगैरे आहे, उडीद आहे, त्यामुळे थालीपीठही केलं तर त्याचे तुकडे वगैरे तर काही पडणारच नाही. असं तुम्ही शिकून घ्यायचे ते अशा प्रकारे. मी प्रवासात वगैरे नेते तर सगळ्या मैत्रिणींना इतके आवडतात. प्रत्येक वेळेस तेच फरमाईश करतात. ते मागे आणले होते तसे थालीपीठ आणणं ग, पराठे आणणं ग. मी मग असे. आणि भाज्यांचे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत ना याच्यात. काही पण किसलं टाकलं, अगदी काकडी बटाटा पण किसून टाकू शकता, त्याचे पण इतके सुंदर होता, अप्रतिम मस्त. असे खरपूस शेकायचे. बटर, पोरांना बटर आवडते तर बटरही टाकू शकता. अशा प्रकारे आता आपले हे शेकून झाले आहेत. या पद्धतीने आपले आता गरम गरम पराठे थालीपीठ तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही काय मस्त झाले, सुंदर छान. आणि तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत, ठेचा असेल हिरवा ठेचा, आपली चिंचेची चटणी, हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी, कशाही सोबत खा. कारण ऑलरेडी त्याला सगळे धान्य असल्यामुळे एवढी टेस्ट असते की ते कशासोबत पण छान लागतात. मस्त. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कसे झाले मला सांगा. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघत आहे ते पण सांगा. आणि याच्यात काही मला करेक्शन करायचे असते ते सांगा. अशा प्रकारे आपले सप्तधान्याचे थालीपीठ आता तयार झालेले आहे. चला मग या जेवायला आणि सांगा टेस्ट कशी झाली. तर आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.